नसरापूर प्रकरणी 29 जूनला निकाल देणार. 29 जूनपर्यंत कोर्टानं निकाल राखून ठेवलेला आहे. नराधम भीमराव कांबळेला 29 जूनला शिक्षा सुनावली जाणार आहे. कोर्टानं आज आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलेला आहे. तर आरोपीवरचे सर्व गुन्हे हे न्यायालयामध्ये सिद्ध झालेत. येत्या सोमवारी आरोपीला कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. एवढंच बोललो की आज आमच्या कुटुंब या एका आरोपीमुळे फक्त त्याच्या विकृतीमुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आमची सामाजिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच प्रकारे हानी झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आज आमचं बाळ आमच्यापाशी नाही आहे, ही आमची सर्वात मोठी हानी आहे. आणि आम्ही सूड मागत नाहीये, आम्ही न्याय मागतोय. न्याय यासाठी मागतोय की समाजात हा संदेश झाला पाहिजे की कुठलाही गुन्हेगार असा गुन्हा करताना 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपलं सरकार, आपलं प्रशासन, आपली न्याय व्यवस्था आपल्याला मोकळं सोडणार नाही, आपल्याला फासापर्यंत घेऊन जाईल. नसरापूरच्या घटनेमध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आलंय. माझ्यासारखीला आणि या राज्यातल्या प्रत्येक आईला, बहिणीला हे नक्की वाटतंय की या हरामखोर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा त्या ठिकाणी मिळायला हवी. हा माणूस विकृत आहे. याच्या आधी सुद्धा 2दा त्याने अशा पद्धतीचा प्रकार स्वतःच्या घरामध्ये केलाय. त्यावेळेला न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं. कुठल्या बेसवरती सोडलं, कुठल्या ग्राउंडवर सोडलं याची माहिती घेण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतंय. मरेपर्यंत फाशी अशा विकृतांना ठेचण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. आरोपी वृद्ध आहे म्हणून त्याच्याबद्दल कुठलंही कनवाळू धोरण न ठेवता त्यांनी एका अट्टल गुन्हेगार तो आहे हे लक्षात घेऊन असे गुन्हे परत होऊ नये चिमुरड्या मुलींवरती, या दृष्टिकोनातून न्यायालयाने तिथले साक्षी पुराव्यांचा विचार करून फाशीची शिक्षा द्यावी अशीच भावना माझ्या मनामध्ये आहे आणि आमची ती अपेक्षा आहे. अमानवीय कृत्याचा फाशीच झाली पाहिजे हे याच्या अगोदर अनेक लोकांनी त्याच्यावर हे केलं. परंतु एवढं नक्की की आज याच्या प्रक्रियेतून, न्यायिक प्रक्रियेतून त्यांना जी काही सजा झालेली असेल ती तर आपण स्वीकारू. पण सरकारने अशा प्रकारचे जे निर्घृण कृत्य, अघोरी कृत्य, अमानवीय कृत्य करणाऱ्यांना सरकारने अपील करून त्याच्यासाठी हे करायला पाहिजे, फाशीची मागणी करायला पाहिजे. फाशीशिवाय पर्याय नाही. आरोपीला विचारायची गरज नाही, कोर्टाने फाशीची शिक्षा त्याला सुनावली पाहिजे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ही सगळी सुनावणी आज पार पडत होती. त्यावेळी ज्ञानेश्वर चौतमल हे स्वतः तिथं न्यायालयामध्ये, कोर्टामध्ये हजर होते. नेमकं सुनावणी वेळी काय घडलं या संदर्भातले तपशील आपण ज्ञानेश्वर यांच्याकडून घेऊया. ज्ञानेश्वर, 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्या निकालाच्या दरम्यान. आपण पाहिलं असेल तर आज निकाल येणं अपेक्षित होतं, तशा पद्धतीची अपेक्षा होती. मात्र निकाल जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला आहे. 29 तारखेला या सगळ्या प्रकरणातला निकाल आपल्याला बघायला मिळेल. काय नेमका निकाल दिला जाणार आहे. मात्र युक्तिवाद जो आज झाला, या युक्तिवादाच्या दरम्यान सरकारी वकिलांनी मृत्यूदंडाची शिक्षा जी आहे ती आरोपीला व्हावी अशा पद्धतीची मागणी न्यायालयाच्या समोर केलेली होती. तर आरोपीनं मी त्या मुलीचा खून केला नाही, तिला मारलं नाही अशा पद्धतीचा आरोपीकडून बचाव करण्यात आलेला होता. या सगळ्या आजपर्यंतच्या वेगवेगळ्या ज्या सुनावण्या झाल्या, 55 जणांची जी साक्ष नोंदवली गेली आणि जे त्याच्या संबंधानं वेगवेगळे पुरावे गोळा करण्यात आले, ज्यामध्ये CCTVची तपासणी असेल, त्यासोबतच त्याची वैद्यकीय तपासणी असेल, न्यायवैद्यक विभागाचा अहवाल असेल, अशा सगळ्या गोष्टी जेव्हा दोषारोपपत्र बनवताना पाहिल्या गेलेल्या होत्या आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या ज्या बाबी समोर आलेल्या होत्या त्यातून आरोपी हा दोषी असल्याचं समजलेलं होतं. आजही कोर्टासमोर आरोपी दोषी आहे अशा पद्धतीची जी सुनावणी झाली त्या दरम्यान माहिती दिली गेली. आणि आता फक्त अंतिम निकाल जो आहे तो न्यायाधीशांकडून येणं अपेक्षित आहे. 29 तारखेला तो निकाल येणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा अधिकार न्यायाधीशांचा असतो की तो निकाल त्यांना राखून ठेवता येतो. 2 दिवस म्हणा, 4 दिवस म्हणा, त्यानंतर तो निकाल जाहीर करू शकतात. आणि या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं असेल तर न्यायाधीशांनी 29 तारखेला निकाल जाहीर केला जाईल अशा पद्धतीचा निर्णय. आणि त्यामुळे आता 29 तारखेला येणाऱ्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. ज्ञानेश्वर, नेमका काय निकाल दिला जातो, नेमकी काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.